नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची तारीख आहे 6 जुलै 2025. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचा आणि आमचा योग एकत्र कसा जुळून आला काय माहीत नाही. तर मी आलोय बदलापूरला, परेशच्या घरी आलोय. बदलापूरला यायचं कारण असं आहे की मी त्यांना फोन केला होता की आम्ही पावसाळ्यात छत्री वाटप करत असतो आणि शालेय वस्तू देत असतो. तर ताईंना विचारलं होतं की ह्यावेळेस काय पाहिजे. तर ताई बोलल्या की ताईंना विचारलं होतं की शालेय वस्तू पाहिजेत का. तर ताई बोलले होते की शालेय वस्तू आम्हाला भेटलेल्या आहेत, आम्हाला फक्त अनाथ आश्रमातील मुलांना चप्पल पाहिजे होत्या. तर चप्पल आम्ही आता घेतल्यात. शालेय वस्तू तर आम्ही देतच असतो आणि आम्ही आदिवासी पाड्यात असतो. पहिल्यांदाच मी अनाथ आश्रमात चाललोय आहे ना रे. पहिल्यांदाच अनाथ आश्रमात चाललोय. तर आता चपल्या तर घेतल्यात, डीमार्टमधून घेतल्यात परेशने. काल मी परेशला पैसे सेंड केले होते आणि त्याने डीमार्टमधनं घेऊन आलोय. कारण की मी पहिल्यांदा मुंबईवरनं आणायचं सामान, पण ते आणायला जास्त ट्रॅव्हलिंग खूप व्हायचं आणि मी आलोय बाईकवरती माझ्या. आणि बाईकवरती आल्यामुळे मी ब्लॉगिंग केलेलं नाही आहे, कारण की पाऊस खूप लागला. बदलापूर या साईडला खूप पाऊस आहे, मुंबईत पाऊस नाही आहे. तर मी आता परेशच्या घरी आलोय. आता तुम्हाला पहिल्यांदा सँडलचा एक बॉक्स दाखवतो. परेश उघड रे. किती घेतलेत? खायला पण घेतलंय? हां, चकलीचे पाकिट पण घेतलेत, टोस्ट घेतलेत. टोस्ट आहेत. समोसेची ऑर्डर दिली काय? समोसे नको बोलला तो. नको बोलला? बाहेरचे देत नाही समोसे. ओके ओके, स्नॅक्स देतात. नाही चांगलं आहे. चाय सोबत टोस्ट. चायसोबत टोस्ट तर नाश्त्याला तरी होतील त्यांना. सँडलची क्वालिटी पण चांगली आहे, बऱ्यापैकी आहे. बाटा आहे. आणि सचिनने बघितले होते ते पॅरागॉनचे होते, पण ते थोडेसे महाग होते. जास्त करून हा मला आवडला, चांगला आहे हा. लहान मुलांचा आहे हा. 6 वर्षामध्ये एकच होता ना त्याच्यामध्ये तसे. आणि ह्यातले रमेश आलाय खाली गाडी घेऊन. परेश होते बॉक्स घेऊन खाली. तोपर्यंत मी खाली जाऊन भेटतो रमेशला. भाईने नवीन गाडी घेतली आहे, बघूया. आला भाई, आला. एर्टिगाच घेतली वाटतं. क्या भाई, नमस्कार. अभिनंदन. नवीन गाडी. परेश येतो रे. भाईने नवीन टॉपचं मॉडेल घेतलं आहे. 14 लाखाची आहे. टॉपची घेतली गाडीने, चांगले कडक. काहीतरी नवीन. अरे धुतली ना, असंच ते भीमशंकरला गेलेलं ना, असंच ठेवली गाडी. मग पाठच्या सीटवर ठेव ना. नाही नको बॉक्स नाही. हे फक्त इथे द्यायचे. एक काम कर इथे. ती सीट पाडणार नाही तर. हे पण ठेव इथे पाठी. इथेच द्यायचे. ते समोसे घ्यायचे आहेत ना? नाही समोसे नाही, गुलाबजाम बोललास ना तू. गुलाबजामुन आणि प्लेटी घ्यायचे. चकली घेतली शेजवान. मग तिथंच देऊया चकली का. ते पण आपलं. कशाला रे? अरे ते देत नाही. बाहेरचं देत नाही. हा बरोबर. काही इन्फेक्शन होईल म्हणून ड्राय फ्रूट असतात ना, म्हणजे ते थोडे ड्राय फ्रूट. अच्छा, ते द्या. डीमार्टला आलोय. परेश आतमध्ये गेला चप्पल चेंज करायला. आणि आपल्या रमेशने नवीन कार घेतली एर्टिगा, त्याच्यामध्ये बसलो. एकदा एक नंबर भारी अशी कार आहे. आता बोलो पिकनिकचा प्लॅन करूया. जसं या म्हणजे आपल्या ड्रीम टीम मध्ये जसे मेंबर वाढत जात आहेत, आपली मदत पण जास्त होत चालली. त्यामुळे थोडीशी आम्ही मोठी गाडी घेतली. जर आता कशा त्या छोट्या गाडीत बसत नव्हतं सामान, सगळं कोंबून भरायला लागतं. आता मोठी गाडी घेतली, सामानाचं काही टेन्शन नाही. आणि आता जसं आपण बदलापूरमध्ये पहिलं 1 गाव करायचं, 2 गाव करायचं, आता 4-5 गाव करतो आपण एका वेळेस. मदत जशी येईल आपल्याला तशी आपण मदत वाढवत चाललोय. जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आता दिवाळीचा पण प्लॅन आमचा चालू आहे. दिवाळीमध्ये आता आम्ही काय वाटतोय आपण, ते काय म्हणतात ते, वया तर देतच असतो. आणि दिवाळीमध्ये थंडी पण असते, त्यामुळे थोडेसे चादर वाटप पण करायचे, त्याचा प्लॅन चालू आहे. आता परेश तर आतमध्ये गेलाय. तिथं मुलं येऊन बसलेत अनाथ आश्रमामध्ये. सचिन पोहोचलाय तिथं, ताई पण पोहोचल्यात. फक्त आता परेशची आम्ही वाट बघतो की कधी येतोय लवकर बाहेर तो.
हे बघ खायचं आणलंय ते काढ ना बाहेर काढ म्हणजे रिटर्न दिलेले अरे पाऊस भराय ना काय तुझ्या इकडे बदला बोला पॅक फूड मागवलं खातील बोल ना छोटा नंबर हा हा एक छोटा नंबर आहे लेडीजचे हा काय बोलतो बघितलं हा 5 नंबर दिला होता ना चेंज करून आणू शकतो ना हा तुला बघू ना अरे इथेच आहे ना आज आहेस ना चेंज अरे आहे ते अशोक 1 2 3 एक साथ नमस्ते everyone go on जय हिंद शाळेचे नाव शिशुविहार विद्यामंदिर राज्य बदलापूर. नमस्कार, माझं नाव मित्र उदय घोडे, इयत्ता 5वी, शाळेचे नाव शिशुविहार विद्यामंदिर, निरज सत्कार आश्रमात आलेला सर. नमस्कार, माझं नाव अशोक अडी तिरवे, इयत्ता 7वी, शाळेचे नाव शिशुविहार विद्यामंदिर, राज्य सत्कार आश्रमात आले घाटकोपर. नमस्कार, माझं नाव सौरभ सरगावडे, इयत्ता 7वी, शाळेचे नाव शिशुविहार विद्यामंदिर, राज्य सत्कार आश्रमात आले. नमस्कार, माझं नाव अंशान गोडे, इयत्ता 5वी, शाळेचे नाव शिशुविहार विद्यामंदिर, राज्य सत्कार आश्रमात घाटकोपर. कोणाला आई आहे ते वडील नाही, वडील आहे तर आई नाही, कोणाला आई वडील दोन्ही आहेत, कोणतरी रिलेटिव्ह आहे जवळचे लांबचे, त्यांना सांभाळण्यासाठी ना किंवा शिक्षण देण्यासाठी कॅपेबल नाही. अशा गरजवंत मुलांना आपण आपल्याजवळ ठेवत असतो. 6 ते 18 हा वयोगट आहे. 6 ते 18च्या वयोगटातून मुलं ठेवतो. एक वेळेस अगदी 6 वर्षाचा मुलगा आला त्यावेळी तो 12वी पर्यंत इथून शिक्षण घेऊन जाऊ शकतो. त्याला कोणताही खर्च लागणार नाही, काही सगळं आश्रम ठेवायचं. एक आपल्या घरातल्या मुलांसारखं सगळं त्याची शाळेची फीस असेल, कपडे असेल, हे सगळं आश्रम प्रोव्हाइड करतं. त्यांच्या पालकांकडून कोणतेही फीस नाही घेतली तर ते नातेवाईकडून नाही घेतली जात. याला शासकीय फंड पण नाही. जो हा आश्रम चालतोय सामान्य लोकांच्या देणगीवरचा डोनेशन. 24 वर्षापासून फक्त डोनेशनवरच चालत आलेलं आहे. 24 वर्षात जवळपास 200+ 10वी 12वी होऊन गेलेले आहे, आपापल्या पायावर उभे राहिलेले आहेत. असं आमचं आश्रमाचं हे. पण एक ड्रीम टीमचे माझा भाऊच आहे आणि हे त्याचे सगळे मित्र आहेत. ते कंपनीत कामं करतात, चांगले तर त्यांनी मला सांगितलं की ते दरवर्षी माझ्या गावांमध्ये जे मी कापण्या संस्थेत काम करते तिकडे जे आदिवासी कातकरी आणि ठाकूर लोक आहेत तर त्या मुलांना मदत करत असतात. तर ह्या वेळेला मी त्यांना सांगितले की आपण तिकडे जाऊया आणि तुम्ही सांगितलं की मी जर पावसाळी सँडल त्यांना मिळाले तर बरं होईल. तर मी त्यांच्याशी बोलली आणि त्यांनी लगेच निर्णय घेतला. तर मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांनी आणलेल्या वस्तू द्या की का नाव त्याच्यावर ठीक आहे लिहायचं का? नाव लिहिले त्याच्यावरती लहान लहान बघा उद्या सिद्धेश ये चला 1 2 3 या या बाय बाय बाय. परत या. नाही आता लगेच चला थँक्यू चल लगेच. तुम्हाला पण. काय नाही
लगेच चेंज करून येऊया मग. हा. हे सर्वच हँडल चेंज करून परत आणायचे. ते देतील ना लगेच चेंज करून? देणार ते चेंज करून. ते वार्ता झालेली नाही, त्यांना बोललोच नाही. त्यांना आतमध्ये जाऊ शकतात. चल जाऊन येऊया परेश, बघून तरी येऊया. फ्रुटी वगैरे. अरे बरं मी घालतो. ह्या रूम आहेत. साहेब हा ओके. संपूर्ण परिसरावरती लक्ष ठेवायला सीसीटीव्ही पण आहे ना. ड्रॉइंग मुलांनीच काढली कधी महाराजांची? छान काढली. पोरानेच काढले. हा साईडला पण आहेत. हे मेडिसिन मेडिसिन बॉक्स. पोराने काढलेले पेंटिंग आहे. हा हे बघ ना, नावं पण आहेत तिथे. भारी काढले पेंटिंग. आज बघ ना, हे बघ सगळ्यात भारी बुक. जबरदस्त आहे. कला आहे. शेड पण काय हा. हो शेड असं वाटतंय. त्यांची नावं नाही देत कोणी कोणी केले. अरे अक्षरशः वाटतं प्रिंटेड आहे. अरे शेड मला काय ते जेवण बनवते ते जेवण बनवते ते. हा जेवणाचं हे आहे का हॉल? जेवणाचं. हा 2 खोल्या बांधून असेल चालू. पुण्याच्या कंपनीने डोनेशन दिलं होतं. ओके. 4 लाख रुपये. त्याच्यामधनं हे सगळं उभं केलं. असं त्यांचं डोरमेटरी आहे. असं 15 कॉट आहे. म्हणजे 30ची व्यवस्था आहे. मी 25 मुलं ठेवलं. 25 मुले याच्यात बसतात, झोपतात म्हणजे खालीवर. म्हणजे 5 स्टाफ. 2 लेडीज स्टाफ आहेत. त्यांच्याबरोबर लहान मुलं आणि जेंट्स 2 स्टाफ आहेत, त्यांच्याबरोबर मोठे मुलं. असं डिवाइड करून दोघांचं. आणि मुलांच्या सेफ्टीसाठी हे दरवाजा रात्री 9:30ला आत्ता क्लोज लावतो. कुठलाही मुलगा सकाळी 5 पर्यंत बाहेर पडणार नाही. ओके. मग एमर्जन्सीला एक टॉयलेट करून ठेवलं. आणि हे आता ड्रेसिंग रूम आहे. ड्रेसिंग रूम आहे. ड्रेसिंग रूम. हे किचन. त्याला नो एंट्री आहे. ओके. हे किचन आहे. किचनमध्ये एंट्री नाही आहे, पण इथे हे मुलं स्वतःच्या हाताने जेवण बनवतात. आपलं सामान तिथं लॉकर. ओके. लॉकरवर नावं पण आहेत त्यांची. त्यांचा लॉकर आहे. आणि डिजिटल रूम आहे. अरे चावला डायरेक्ट. प्रोजेक्टर आहे, स्क्रीन आहे, लॅपटॉप आहे. रोज 7:30 ते 8 ऑनलाईन क्लास चालतो. दिवसभर इथंच राहतात. ओके. एक टीचर आहे. हां 2 व्हॉलंटिअर टीचर्स आहेत. होमवर्क घेतला जातो. अभ्यास हे सगळे इथेच करतात. लायब्ररी आहे. लायब्ररी आहे. छोटीशी लायब्ररी. चांगलं आहे. शाळा पण चांगली आहे. कर
हो यो यो बाय. नक्की नक्की नक्की. हे सगळ्यांचे स्नानगृह आहेत. 1 2 3. जिम बसवलं असं डबल बॉल ओके वर्कआउट करायला. मेनू काय पुरी सेकंड पुरी आहे का आषाढी एकादशी निमित्त